नमस्कार, मी डॉक्टर दीपक जगन्नाथराव सरवदे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं होतं. हे ते स्टेटस. दोनों में प्रेम इतना है ज्यादा, राधा मोहन और मोहन है राधा, कृष्ण मन का मधुक राधा भोरी, हा भोरी, हा भोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी. हे स्टेटस पाहिलं आणि भरपूर लोकांनी मला मेसेज केले, पण असं कधी झालंच नाही. राधाकृष्णाचं लग्नच झालं नाही, राधाकृष्णाचा विवाहच झाला नाही. त्या सर्व लोकांना माझ्या पद्धतीने समजवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण वेळेअभावी आणि व्हॉट्सअपमध्ये अगदी व्यवस्थितपणे माहिती पोहोचत नाही. आपल्याला जे सांगायचं हे लक्षात येत नाही. त्यामुळे त्या सर्व लोकांसाठी बनवला गेलेला हा आजचा व्हिडिओ आहे. राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे प्रेमाचं सर्वोच्च परिमाण. आपण कधी कृष्ण राधा असं चुकूनही म्हणत नाही. आपण काय म्हणतो? राधा कृष्ण. वसुदेव सुतम देवम कंस चारुण मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु कोण? प्रभू श्रीकृष्ण. तर असे हे जगद्गुरु प्रभू श्रीकृष्ण राधेबद्दल काय सांगतायत माहिती आहे? राधे नामाचा महिमा सांगताना प्रभू श्रीकृष्ण सांगतात, 1000 वेळा विष्णू किंवा नारायण नाम उच्चारलं तर ते बरोबर आहे एका राम नामाशी. 3 राम नाम हे इक्वल आहे, बरोबर आहे एका कृष्ण नामाशी. आणि 100 वेळा कृष्ण नाम उच्चारल्यानंतर ते बरोबर आहे एका राधे नामाचा उच्चाराशी. इतका पूर्ण आणि इतका अगाध महिमा एका राधे नामाचा प्रभू श्रीकृष्णाने वर्णन केलेला आहे. देवही जिथं शरण आले असं प्रेम राधाकृष्ण सांगून गेले. म्हणूनच कृष्ण आधी आजही राधेचेच नाव. मग इतकं सगळं असताना, एवढं सगळं असताना, राधेवरती एवढं प्रेम असताना प्रभू श्रीकृष्णाने राधेशी का विवाह केला नाही, हा प्रश्न मनात पडतो. भारतीय संस्कृतीचा अपमान करणारे लोक जेव्हा म्हणतात ना, कृष्णाने कुठं राधेशी विवाह केला, स्वतःचं वाईट कृत्य आणि वाईट कृत्य लपवण्याच्या उद्देशाने जेव्हा हे लोक म्हणतात ना, कृष्णाने कुठं राधेशी विवाह केलाय, कृष्ण करणार ते बरोबर, मग आम्ही करणार ते चुकीचं, हे ऐकून मनाला खूप वाईट वाटतं आणि खूप रागही येतो. कारण आपल्याच प्रभू श्रीकृष्णाच्या, आपल्याच आराध्य देवतेचा अपमान आपण उघड्या डोळ्यांनी सहन करतोय. आपल्या आध्या अधुऱ्या माहितीमुळे आणि नॉलेजच्या अभावामुळे आपण आपल्या देवतांचे, आपण आपल्या प्रभू श्रीकृष्णाचा अपमान उघड्या डोळ्यांनी सहन करतोय. यासारखं दुर्दैव ते कुठे? भारतीय संस्कृतीचा अपमान करू पाहणाऱ्या लोकांना आणि स्वतःच्या नाकर्तेपणाचा प्रभू श्रीकृष्णाशी संबंध जोडू पाहणाऱ्या त्या लोकांना मी एक उत्तर देऊ इच्छितो की हो, प्रभू श्रीकृष्णाचा राधेशी विवाह झाला होता आणि स्वतः ब्रह्मदेवाने हा विवाह लावून दिला होता. हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना हात जोडून मी विनंती करतोय की पुढचे काही मिनिट तुमच्या अमूल्य वेळेतील मला द्या. मी तुम्हाला विथ प्रूफ हे सांगतो की प्रभू श्रीकृष्णाचा राधेशी विवाह झाला होता की नाही. मी म्हणतोय म्हणून तुम्ही मानावं किंवा मी म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवावा या मताचा मी नाही. बुद्धीच्या कसोटीवरती मी जे सांगतोय याची बुद्धीच्या कसोटीवरती चाचणी करून पाहावी, तुमच्या बुद्धीच्या कसोटीवरती याची पडताळणी करून पाहावी आणि त्यानंतर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा सर्वस्वी निर्णय मी आपल्यावरती सोपवतो. तर आता राहिला प्रश्न, पुरावा विथ प्रूफ. राधाकृष्णाचा विवाह झालाय याचा पुरावा काय? गर्ग संहिता आणि ब्रह्मवैवर्त पुराण खंड 2 प्रकृती खंड अध्याय 39, 40 आणि 49 यामध्ये राधाकृष्णाच्या विवाहाचं वर्णन अगदी डिटेलमध्ये केलेलं आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि गर्ग संहिता. गर्ग संहिता या ग्रंथाचे लेखक आहेत स्वतः श्री गर्ग ऋषी, म्हणजे ज्यांनी प्रभू श्री कृष्णाचं कृष्ण असं नामकरण केलं होतं ते गर्ग ऋषी. या गर्ग ऋषींनी आपल्या गर्ग संहिता लेखामध्ये, गर्ग संहिता ग्रंथामध्ये प्रभू श्रीकृष्णाच्या अगदी छोट्यातल्या छोट्या लीलांचं वर्णन अगदी डिटेलिंगमध्ये केलेलं. मी जे सांगितलं त्या श्लोकामध्ये, त्या अध्यायामध्ये
प्रभू श्रीकृष्णाच्या विवाहाचा, राधाकृष्णाच्या विवाहाचं अगदी डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. आजही वृंदावनमध्ये तुम्ही गेलात तर तिथं भांडीर वट म्हणून एक एरिया आहे. भांडीर वटमध्ये प्रभू श्रीकृष्णाचा आणि राधाराणीचा विवाह संपन्न झाला. हा विवाह स्वतः ब्रह्मदेवाने लावून दिलेला आहे. आणि या भांडीर वटमध्ये कुठं विवाह झाला होता, कुठल्या वटवृक्षाखाली तो विवाह झाला आहे आणि तिथं स्वतः ब्रह्मदेव राधा आणि कृष्णाची जयमाला अर्पण करण्याचा सोहळा, गठबंधन सोहळा, त्यानंतर हातामध्ये मंगळसूत्र असलेले कृष्ण आणि स्वतः राधाराणीच्या भांगेमध्ये सिंदूर भरतानाची एक मूर्ती प्रभू श्रीकृष्णाची आजही तिथं विद्यमान आहे. जगातील श्रीकृष्णाची हातामध्ये मुरलीनं घेतलेली ही पहिली मूर्ती, ज्यामध्ये स्वतः प्रभू श्रीकृष्ण राधाराणीच्या भांगेमध्ये सिंदूर भरतानाचं वर्णन केलेलं आहे. इथं ती मूर्ती आहे. प्रभू श्रीकृष्णाचा राधाराणीशी कसा विवाह झाला हे गर्ग संहिता आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये अगदी सुंदर कथेद्वारे वर्णन केलेलं आहे. ती कथा मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. एकदा ब्रह्मदेवाने खूप वर्ष पुष्करमध्ये तपश्चर्या चालू केली. तपश्चर्याच्या अंती स्वतः श्रीकृष्ण त्यांना प्रसन्न झाले, विष्णू त्यांना प्रसन्न झाले आणि विष्णूला त्यांनी नमन करून त्यांचं मनोरथ सांगण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभू श्री विष्णू, मला राधाराणीचं दर्शन करण्याचा मनामध्ये मनोरथ आहे. राधाराणीचे दर्शन करण्याची माझ्या मनात इच्छा आहे. तेव्हा प्रभू श्रीकृष्ण, प्रभू श्री विष्णू त्यांना म्हणाले, हे बघा ब्रह्मदेव, राधाराणीचं दर्शन तेव्हाच घडू इच्छितं जेव्हा स्वतः राधाराणीची इच्छा असेल. तुमचं दर्शन राधाराणीशी करून देण्यात मीही असमर्थ आहे. राधाराणीशी तुमचं दर्शन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा राधाराणीची इच्छा असेल. एके दिवशी नंद महाराज आपल्या 2-3 वर्षाच्या बाळकृष्णाला घेऊन गायी सांभाळण्यासाठी भांडेरवनामध्ये गेले होते. त्या दिवशी प्रभू श्रीकृष्णाने लीला करण्याच्या मनात योजलं आणि प्रभू श्रीकृष्णांच्या इच्छेने ढगांचा कडकडाट झाला, विजा चमकू लागल्या, पाऊस पडेल की काय असं वातावरण निर्मिती झाली. ढगांचा काळाकुट्टपणा पाहून नंद महाराजांना वाटले आता लवकरच पाऊस पडेल. म्हणून बाळकृष्णाच्या संरक्षणार्थ त्यांनी बाळकृष्णाला एका वडाच्या झाडाखाली घेऊन आले आणि विजा चमकू लागल्या, ढगांचा गडगडाट होऊ लागला. त्यामुळे गायी इतस्तः सैरावैरा पडू लागल्या. त्या गायींना सावरणंही तेवढंच गरजेचं होतं. नंद महाराज आपला बाळकृष्ण कुणाच्या जवळ देता येईल का नाही याची ती वाट पाहत होते. कोणी आपल्या मदतीला येतं का याची वाट पाहत होते. बाजूलाच एक सुंदर प्रकाश पडताना दिसला, एक अलौकिक प्रकाश दिसला आणि ते प्रकाशाच्या रोखाने स्वतः श्री राधाराणी येताना दिसली. राधाराणी येताना पाहिल्यानंतर नंद महाराजांनी बाळकृष्णाला राधाराणींकडे सोपवलं आणि स्वतः गायी सांभाळण्यासाठी, गायी ज्या सैरावैरा पळत होता त्यांना सावरण्यासाठी नंद महाराज गेले. बाळकृष्णाला सोबत घेऊन राधाराणी थोडंसंच पुढे गेले असतील तिथं ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाला प्रकट झालेलं पाहून प्रभू श्रीकृष्णाने बाळरूप सोडून किशोर रूप धारण केलं. किशोर रूप धारण केलेल्या प्रभू श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाला त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, राधाकृष्ण, तुमच्या प्रेमाला, तुमच्या परिशुद्ध प्रेमाला या कलियुगातील लोक समजू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांचा विवाह करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा प्रभू श्रीकृष्ण आणि राधाराणीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आमचं प्रेम या सांसारिक बंधनाच्या कुठल्याही बंधनात अडकून राहण्याच्या पलीकडचं आहे. त्याला सांसारिक बंधनामध्ये जखडून ठेवण्याचा काहीही उपयोग होणार नाही, काहीही आवश्यकता नाही. पण सर्व देवी देवतांची इच्छा असल्याकारणाने त्यांच्या इच्छेला मान देऊन प्रभू श्रीकृष्ण आणि राधाराणीने विवाह करण्यासाठी संमती दिली. ब्रह्मदेवाने तिथे एक मंडप उभा केला. त्या मंडपामध्ये प्रभू श्रीकृष्ण, राधाराणी नवदाम्पत्यांच्या वेशामध्ये अवतरित झाले. ब्रह्मदेवाने अग्नी प्रकट केला आणि स्वतः त्या विवाहाचं पौरोहित्य केलं. स्वतः त्या विवाहाला मंत्रोच्चारण चालू केले. 7 फेरे झाले, मंत्रोच्चारण झाले, अग्नीमध्ये आहुती जाऊ लागल्या आणि प्रभू श्रीकृष्ण, राधाराणी यांचं गठबंधन स्वतः देवी श्री पार्वती मातेने केलं. त्यांचा गठबंधन सोहळा पार पडला. देवी श्री राधाराणीच्या भांगेमध्ये प्रभू श्रीकृष्णाने सिंदूर भरला आणि अशा पद्धतीनं 7 फेरे होऊन प्रभू श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचा विवाह
संपन्न झाला. हा विवाह जसा संपन्न झाला तशा स्वर्गातून देवी देवतांनी, अप्सरांनी, गंधर्वांनी, सर्व देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली. विवाह संपन्न झाला. आता नवदाम्पत्य वनविहार करण्यासाठी भांडीरवटामध्ये फिरू लागले. वनविहार करत असताना अचानक प्रभू श्रीकृष्णाने पुन्हा एकदा बाळकृष्णाचं रूप धारण केलं आणि राधाराणींनी त्यांना माता यशोदेकडे सुपूर्द केलं. अशा पद्धतीनं संपूर्ण विवाहाच्या विधियुक्त श्री देवी राधाराणी आणि प्रभू श्रीकृष्ण यांचा विवाह संपन्न झाला. प्रभू श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचा विवाह कसा झाला होता, कुठे झाला होता, त्याचं वर्णन विथ प्रूफ, कुठल्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलं आहे, कुठल्या श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलं आहे, हे यथायोग्य माझ्या पद्धतीनं विथ रिसर्च मी आपल्यासमोर मांडलं आहे. यावरती विश्वास ठेवणं किंवा नाही ठेवणं हा पूर्णपणे निर्णय मी तुमच्यावरती सोपवतो.